नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. जर शुक्रवारचं मार्केट बघितलं त्यामध्ये आपल्याला काय दिसत होतं, एफ आयने काय केलं आहे, नीट जवळजवळ 2600 CRची काय केली आहे, बाईंग केली आहे, राईट. आणि डी आयने काय केलं आहे, डी आयने सुद्धा नेट 2000 CRची काय केली आहे, बाईंग केली आहे. म्हणजे दोघांचा जो व्ह्यू आहे तो कसा बनला आहे, बुलिश बनला आहे. ओके, सो बुलिश असल्यामुळे काय माहिती आहे का, दोघंही आता कुठेतरी पॉझिटिव्ह झाले. ओके, आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये असं होतं, ऑलरेडी एक डीप मार्केटमध्ये आला आहे, डीप आल्यानंतर मार्केट थोडं कन्सोलिडेट करतं, राईट. ज्यावेळेस रिटेलरचा व्ह्यू जर अप जाण्याचा असेल तर थोडं एल हंटिंग करतं. एल हंटिंग केल्यावरती लिक्विडिटी गॅप होती, लिक्विडिटी गॅप झाल्यावरती एक स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला डिस्ट्रीब्युशन बघायला भेटतं, राईट. आता हे झालं ऑप्शनचं. आपण हेच जर फ्युचरचं बघितलं तर फ्युचरमध्ये काय दिसतंय, म्हणजे मंथलीमध्ये काय दिसतंय, मंथलीमध्ये सुद्धा बघा दोघांचाही व्ह्यू पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एफ आयने जवळजवळ 4500 CRची काय केली, बाईंग केली, आणि डी आयने जवळजवळ 11,000 CRची काय केली, बाईंग केली. मग दोघांचा व्ह्यू इथं कायच आहे, दोघांचा जो व्ह्यू आहे तो दोघांचाही पॉझिटिव्ह व्ह्यू आहे. ओके, तो अशा वेळेस काय होतं, सेम फ्युचरमध्येही सेम, राईट. मग दोघांचा व्ह्यू पॉझिटिव्ह असला एक स्ट्रॉंग गॅपअप मुवमेंट आपल्याला कुठंतरी बघायला भेटतं मार्केटमध्ये, एकदम स्ट्रॉंग रॅली आपला कुठंतरी मार्केटमध्ये बघायला भेटते. ओके, त्यानंतर जर बघितलं इयरलीचं जर दोघांचं, आता एफ आय काय करतं, इयरमध्ये शॉर्ट करतं, म्हणजे लॉंग टर्ममध्ये शॉर्ट करतं, पण शॉर्ट टर्म जे आहे, राईट, त्यामध्ये कुठंतरी ते बाईंग करते. ओके, आणि जर आपण बघितलं ग्लोबल इंडेक्स तर तेही सांगतो, जस्ट मिनिट. आता जर ग्लोबल इंडेक्स बघितलं, ग्लोबल इंडेक्समध्ये काय दिसतंय ते बघा. आपली जी गिफ्ट निफ्टी आहे ती शुक्रवारचं जे मार्केट होतं त्यालाही कुठंतरी निगेटिव्ह होती, आणि हे 13 जूनचं जे मार्केट आहे त्याला 13 जुलैचं जे मार्केट आहे त्यामध्ये ओपन होईल. ओके, तिथं आपल्याला व्यवस्थित समजा 8:46 ते ओपन होतं. ओके, सो आपल्याला तिथे एकदम परफेक्टली समजा, पण शुक्रवारी झालं आहे, शुक्रवारी कुठंतरी ते निगेटिव्ह होतं. ओके, 194 पॉईंटने काय होतं, निगेटिव्ह होतं, मायनसमध्ये होतं. US मार्केटमधलं डाव जोन्सही कुठंतरी निगेटिव्ह होतं, S&P 500 तेही कुठंतरी कन्सोलिडेट करत होतं, नॅसडॅकही कुठंतरी, म्हणजे यांचा जास्त इम्पॅक्ट होतो, त्यामुळे सांगतो. जर खाली आली युरोपियन मार्केटही कुठंतरी कन्सोलिडेट करत होतं. म्हणजे ओव्हरऑल निकायमध्ये डाऊनफॉल चालू आहे, राईट, निकाय डाऊन आलेलं आहे. सो त्यात काही वाद नाही की निकाय डाऊनच येणार आहे, बिकॉज ऑलरेडी ओव्हर बाईंग त्यामध्ये झाली, हँग सेन्स, याचा तर काही उपयोग नाही आपल्याला. बट ध्यानात ठेवा, मार्केट कुठंतरी शुक्रवारी निगेटिव्ह होतं, राईट. आज जर आपण गिफ्ट निफ्टी बघितलं, गिफ्ट निफ्टीसुद्धा कुठंतरी निगेटिव्ह आपल्याला बघायला भेटतं, आणि मला असं वाटतंय आपलं इंडियन मार्केट आज कुठंतरी एक स्ट्रॉंग गॅपडाऊन मुवमेंट देईन. गॅपडाऊन मुवमेंट दिल्यानंतर तुम्हाला खाली जे सपोर्ट मी सांगितले त्या सपोर्टवरती टॅब होईल, आणि सपोर्टनंतर टॅब झाल्यानंतर एकदम स्ट्रॉंग आपल्याला डीप बाईंग बघायला भेटेल. ओके.